29 तारखेला सायंकाळच्या दरम्यान काही कुत्रे नाल्यामध्ये फेकलेली पॉलिथिनची बॅग ओढून आणत होते। कचऱ्यामध्ये फेकलेल्या पिशव्या कुत्र्यांनी ओढणं ही एक साहजिक गोष्ट होती, पण या ठिकाणी त्या पॉलिथिन बॅगमधून अतिशय दुर्गंधी येत होती। कुत्र्यांच्या ओढाओढीमधून त्या कचऱ्याच्या बॅगमधून असं काही पडलं ते पाहून तिथून जाणाऱ्या लोकांना धक्काच बसला, कारण की त्या कचऱ्याच्या पिशवीमध्ये एका व्यक्तीचं तुटलेलं मुंडकं होतं। ते मुंडकं नेमकं कोणाचं आहे हे समजू नये म्हणून त्याचा चेहरा पूर्णपणे ठेचला होता आणि त्यानंतर ते एका नाल्यामध्ये फेकून दिलं होतं। ते पाहण्यासाठी तिथं गर्दी जमा झाली आणि तेवढ्यातच पोलिसांना देखील सांगण्यात आलं। पोलिसांनी घटनास्थळी येऊन ते मुंडकं आपल्या ताब्यात घेतलं आणि लगेचच त्याला शवविच्छेदनासाठी पाठवलं। नाल्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं तुटलेलं मुंडकं भेटणं ही काही साधारण गोष्ट नव्हती, म्हणून पोलिसांनी लगेचच या घटनेचा तपास करायला सुरुवात केली। पोलिसांना जे मुंडकं सापडलं होतं ते एका नाल्यामध्ये सापडलं होतं, त्यामुळे साहजिकच शरीराचे बाकीचे पार्ट्स देखील त्या नाल्यामध्ये असतील। दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 तारखेला पोलिसांना ज्या ठिकाणी ते मुंडकं सापडलं होतं तिथून पुढे जवळपास 1.5 किलोमीटर पोलिसांनी सर्व ड्रेनेज लाईन चेक करायला सुरुवात केली आणि पोलिसांचा हा संशय एकदम बरोबर निघाला। त्याच नाल्यामध्ये 200 मीटर अंतरावरती 2 हात, कमरेपासून वेगळा केलेला भाग आणि शरीराचे इतर अवयव सापडले। बॉडीचे पार्ट्स पाहून असं वाटत होतं गेल्या 4-5 दिवसा अगोदरच कोणीतरी या व्यक्तीची भयंकर पद्धतीने हत्या करून त्याचे पार्ट्स नाल्यामध्ये फेकले होते। ही गोष्ट शहरामध्ये वाऱ्यासारखी व्हायरल झाली, त्यामुळे या घटनेचा लवकर तपास करणं याची पोलिसांवरती मोठी जबाबदारी होती। पण पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न होता तो या व्यक्तीची आयडेंटिफाय कशी करायची, कारण की त्याचा चेहराही ठेचलेला होता आणि शरीराचे वेगवेगळे तुकडे करून फेकले होते। पोलिसांना सर्वात अगोदर या व्यक्तीचा शवविच्छेदनाचा रिपोर्ट पाहणं गरजेचं होतं। त्या व्यक्तीच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला, पण त्यामधून पोलिसांना खास काही माहिती मिळाली नाही, पण त्यामधील एक छोटीशी माहिती पोलिसांना पुढील तपासासाठी उपयोगी झाली। जे बॉडीचे पार्ट्स सापडले होते त्या व्यक्तीच्या राईट हँडवरती एक टॅटू बनवलेला होता, पण ज्यांनी कोणी या व्यक्तीला मारलं होतं त्याने तो टॅटू पूर्णपणे मिटवला होता, जेणेकरून या व्यक्तीची ओळखच पटू नये। पण त्याच टॅटूमधील 3 डॉट अजूनही त्या व्यक्तीच्या हातावरती होते। आता पोलिसांकडे फक्त टॅटूच अशी एक गोष्ट होती ज्याच्यावरून ते त्या व्यक्तीची आयडेंटिफाय करू शकत होते। जसं की आपण अगोदरच सांगितलं, हा मृतदेह नाल्यामध्ये फेकलेला अवघे 4-5 दिवस झाला होता, त्यामुळे पोलिसांनी गेल्या आठवड्यामध्ये ज्या काही मिसिंग कंप्लेंट आल्यात त्या सर्व कंप्लेंट शोधायला सुरुवात केली, विशेष करून 30 ते 40च्या वयादरम्यानचे। या सर्व प्रोसेसमध्ये 28 तारखेला मोहित चव्हाण या व्यक्तीने एक मिसिंग कंप्लेंट पोलीस स्टेशनला दिली होती। नाल्यामध्ये त्या व्यक्तीचे बॉडी पार्ट्स सापडण्याच्या फक्त 1 दिवसा अगोदरच ती कंप्लेंट देण्यात आली होती। पोलिसांनी वेळ वाया न घालता कंप्लेंट दिलेल्या मोहित चव्हाणला फोन केला, तेव्हा मोहित चव्हाणने सांगितलं त्याचा भाऊ गेल्या 4-5 दिवसापासून बेपत्ता आहे। पोलिसांनी त्याचा फोटो मागून घेतला आणि त्या फोटोवरती दिसलं सेम टॅटूचे डॉट मृतदेह सापडलेल्या व्यक्तीच्या हातावरती होते। अखेर पोलिसांना या व्यक्तीचं आयडेंटिफाय करण्यामध्ये यश आलं। हा मोहित चव्हाणचा भाऊ सचिन चव्हाण, वय वर्ष 35, याचे बॉडीचे पार्ट्स नाल्यामध्ये सापडले होते। सचिन चव्हाण गेल्या 12 वर्षापासून गुजरातमध्ये एका फार्मा कंपनीमध्ये जॉब करत होता। पोलिसांना हे माहिती झालं सचिन आपली पत्नी पारुल आणि 4 वर्षाच्या मुलाबरोबर गुजरातमधील भरूचच्या वेदांत सोसायटीमध्ये राहत होता, त्यामुळे पोलिसांनी जास्त वेळ वाया न घालता भरूच येथील वेदांत सोसायटीमध्ये त्याच्या घरी चौकशीसाठी पोलीस पाठवले। पण तिथे गेल्यावर पोलिसांना त्याच्या घराला लॉक दिसला। पोलिसांनी जेव्हा आजूबाजूच्या लोकांना चौकशी केली तेव्हा हे माहिती झालं सचिनची पत्नी पारुल त्याच्या 4 वर्षाच्या मुलाला घेऊन काही दिवसा अगोदरच माहेरी गेली होती। पोलिसांना ही गोष्ट खटकली, सचिनचा मृतदेह सापडण्या अगोदरच त्याची पत्नी माहेरी का गेली होती। पण या ठिकाणी पोलीस चुकीच्या दिशेने जात होते, कारण की त्याची पत्नी पारुल हिचा तिच्या पतीच्या हत्येशी कोणताही संबंध नव्हता। संशय म्हणून पोलिसांची एक टीम पारुलचं माहेर त्या ठिकाणी पोलिसांची एक टीम पाठवली। पण पोलिसांची टीम जेव्हा पारुलच्या माहेरी पोहोचली तेव्हा पोलिसांनी पारुलची चौकशी केली। पारुलने पोलिसांना सांगितलं तिचे पती काही कामानिमित्त बेंगलोरला गेले असतील। पोलिसांना पारुलच्या या गोष्टीवरून तिच्यावरती संशय तर झाला, पण पोलिसांनी व्हेरीफाय करण्यासाठी सचिनचा भाऊ मोहित चव्हाण याच्याकडे चौकशी केली। मोहितने पोलिसांना सांगितलं त्याचा भाऊ सचिन त्याची पत्नी आणि मुलासोबत 7 तारखेला गावामधील एका लग्नासाठी आले होते, पण लग्न झाल्यानंतर सचिन एकटाच
पुन्हा जॉबवरती गुजरातला गेला होता आणि 25 तारखेला तो त्यांना पुन्हा घ्यायला येणार होता. पण 25 तारखेनंतर त्याचा कोणताही कॉन्टॅक्ट झाला नाही. पण 25 तारखेच्या अगोदर सचिनने त्याचा भाऊ मोहितला टेक्स्ट मेसेज केला होता. पण सचिनच्या मोबाईलवरतून आलेला मेसेज जरा वेगळ्याच पद्धतीचा होता. त्या मेसेजमध्ये मोहितने लिहिलं होतं, माझ्या हातून एका व्यक्तीचा मर्डर झालाय, कारण की त्यांनी माझ्याकडून पैसे उसने घेतले होते. पण मेसेज आणि पोलिसांना जे सापडलं याचा ताळमेळ कुठेच बसत नव्हता, कारण की मृतदेह तर सचिनचा सापडला. मग सचिननीच मोहितला मेसेज कसं काय केला, मी एका व्यक्तीची हत्या केली म्हणून. मोहितला सचिनच्या मोबाईलवरतून आलेल्या मेसेजवरती संशय आला, म्हणून मोहित सचिनला शोधण्यासाठी गुजरातला आला. तिथे मोहितची ओळख सचिनचा बालपणीचा मित्र शैलेंद्र बरोबर झाली. शैलेंद्र देखील त्याचा मित्र सचिन बरोबर गुजरातमध्ये 10-12 वर्षा अगोदरच जॉबसाठी आला होता. शैलेंद्र हा सचिनचा बालपणीचा मित्र आणि तोही गुजरातमध्येच राहत होता. तरी देखील त्याला सचिनबद्दल काहीच माहिती नव्हतं. तेव्हा मोहितने शैलेंद्राला सचिनबद्दल सांगितलं. तेव्हा मोहित आणि शैलेंद्र 28 तारखेला सचिन बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी गेले होते. तसेच गुजरातमधील वेगवेगळ्या जागेवरती सचिनचा दोघांनी शोध घेतला, पण सचिनचा कुठेही शोध लागला नाही. पोलिसांनी जेव्हा मोहितकडून या सर्व घटनेची माहिती घेतली, तेव्हा पोलिसांनी सचिनचा मित्र शैलेंद्र याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, कारण की शैलेंद्र असा एकच होता जो गेल्या 12 वर्षापासून गुजरातमधील भरूचमध्ये सचिन बरोबर राहत होता. पण हैराण करणारी गोष्ट ही होती, पोलिसांनी जेव्हा शैलेंद्रला फोन केला तेव्हा त्याचा मोबाईल नंबर स्विच ऑफ लागत होता. गेल्या काही दिवसापासून शैलेंद्रची सचिनच्या फॅमिलीमधील कोणत्याही व्यक्तीबरोबर बोलणं झालं नव्हतं. त्या पोलिसांनी सचिनची हत्या कोणी केली याचा शोध घेण्याबरोबरच त्याचा मित्र शैलेंद्र याचा मोबाईल नंबर देखील ट्रॅकिंगवरती टाकला. तसेच सचिन आणि शैलेंद्र या दोघांचीही कॉल डिटेल्स काढली. त्याच्यामध्ये पोलिसांना काहीतरी गडबड वाटली, त्यामुळे पोलिसांचा संशय शैलेंद्रवरती गेला, कारण की सचिनचा जेव्हापासून मोबाईल नंबर स्विच ऑफ लागत होता त्या अगोदरपासूनच शैलेंद्रचा नंबर बंद दाखवत होता. शैलेंद्रने फक्त टेक्स्ट मेसेजवरूनच त्याचे मित्र आणि फॅमिलीतील लोकांबरोबर बोलणं केलं होतं. शैलेंद्रचा मोबाईल नंबर बंद होता, पण तो टेक्स्ट मेसेजवरून फॅमिलीतील लोकांबरोबर आणि मित्रांबरोबर संपर्कामध्ये होता. पोलिसांना हीच गोष्ट खटकली. याच दरम्यान शैलेंद्रचं लोकेशन त्यांना मिळालं आणि संशयित म्हणून त्यांनी शैलेंद्रला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी जेव्हा त्यांच्या पद्धतीने चौकशी केली तेव्हा शैलेंद्रने आपला गुन्हा कबूल केला. त्यांनीच आपला लहानपणीचा बालपणीचा मित्र सचिनची भयंकर पद्धतीने हत्या करून त्याचे तुकडे नाल्यामध्ये फेकून दिले होते. पण याचं कारण ऐकून पोलिसांनाही धक्का बसला, कारण की शैलेंद्रने ज्या कारणासाठी आपल्या बालपणीच्या मित्राला मारलं होतं ते कारण ऐकल्यानंतर आपल्यालाही कदाचित वाटेल शैलेंद्रने योग्यच केलं. सचिन आणि शैलेंद्र हे दोघंही बालपणीचे मित्र. दोघांनीही सायन्समधून डिग्री घेतली होती. डिग्री मिळाल्यानंतर या दोघांनाही गुजरातमधील फार्मा कंपनीत वेगवेगळ्या ठिकाणी जॉब मिळाला होता. सचिनचं लग्न 2020मध्ये झालं होतं. तोपर्यंत तो गुजरातमध्ये एक भाड्याचा रूम घेऊन राहत होता. दुसरीकडे शैलेंद्र त्याचा मित्र त्याच्या पत्नीबरोबर भरूचमध्ये एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. 2023मध्ये शैलेंद्रने सचिनला आपल्या फ्लॅटमध्ये राहण्याची ऑफर दिली. अशा परिस्थितीमध्ये दोघांचेही पैसे वाचतील आणि दोघंही बालपणीचे मित्र असल्यामुळे एकदम आनंदात राहतील. शैलेंद्रची ही ऑफर सचिनने ॲक्सेप्ट केली. सचिनने मात्र शैलेंद्रच्या या मैत्रीचा फायदा घेत घाणेरडे काम केलं. एक दिवस जेव्हा शैलेंद्र कामानिमित्त बाहेर गेला होता तेव्हा शैलेंद्रची पत्नी आणि सचिन हे दोघंच घरी होते. शैलेंद्रची पत्नी जेव्हा आंघोळीसाठी गेली होती तेव्हा सचिनने तिचा गुपचूपपणे सर्व व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. त्यांनी हा व्हिडिओ 2024मध्ये आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. यावेळेस सचिनची पत्नी आणि त्याचा मुलगा त्याच्या आईवडिलांजवळच राहत होते. पण शैलेंद्रला मात्र सचिनच्या या कृत्याबद्दल माहिती नव्हतं. 2024मध्येच सचिनची पत्नी पारुल तिच्या लहान मुलाला घेऊन गुजरातमध्ये राहण्यासाठी आली. त्यामुळं सचिनने भरूचमधील एका वेदांत सोसायटीमध्ये सेपरेट फ्लॅट घेतला आणि आपल्या फॅमिलीबरोबर शैलेंद्रपासून वेगळा राहू लागला. आता दोघंही बालपणीचे मित्र आपापल्या फॅमिलीबरोबर गुजरातमध्ये सेटल झाले होते. पण याच्या काही दिवसानंतर शैलेंद्रला अचानक 4 लाख रुपयाची गरज पडली होती. त्यामुळे त्याने त्याचा मित्र सचिनला 4 लाख रुपये मागितले.
यामध्ये सचिनने शैलेंद्रची मदत देखील केली आणि एका प्रायव्हेट फायनान्समधून स्वतःच्या नावावरती 4 लाख रुपये लोन काढलं आणि शैलेंद्रला दिलं. शैलेंद्र देखील जो काही लोनचा EMI होता तो टायमावरती भरत होता. काही महिने ते एकदम सुरळीत चालू होतं, पण जेव्हा EMI देण्यासाठी उशीर व्हायला लागला तेव्हा सचिन शैलेंद्रवरती जास्तच भडकला. काही दिवस पुन्हा कसेबसे ढकलल्यानंतर पुन्हा एकदा शैलेंद्रकडून EMI भरण्यासाठी उशीर झाला आणि पुन्हा एकदा सचिन आणि शैलेंद्रमध्ये वाद झाले. पण यावेळेसचे जे वाद झाले होते त्यामुळे दोघांच्या मैत्रीमध्ये तिखटपणा आला होता आणि ही गोष्ट हाणामारीपर्यंत गेली. एवढंच नाही तर ही गोष्ट ब्लॅकमेल करण्यापर्यंत गेली आणि इथूनच सर्व गेम पलटला. रागाच्या भरामध्ये सचिनने शैलेंद्रला तो व्हिडिओ दाखवला ज्यावेळेस तो घरात नव्हता आणि त्याची पत्नी बाथरूममध्ये आंघोळ करत होती. सचिन त्याच्या मित्राला धमकी देत होता, तू माझे पैसे टायमावरती दिले नाही तर मी तुझ्या पत्नीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करल. हे ऐकून तर शैलेंद्रला घामच फुटला होता. शैलेंद्रला विश्वास बसत नव्हता. जो मित्र लहानपणी आपल्याबरोबर शिकायला होता, आपल्याबरोबर एकाच कॉलेजला होता, कॉलेज नंतर जॉबसाठी देखील एकाच सिटीमध्ये आले होते आणि सिटीमध्ये आल्यानंतर देखील एकाच रूममध्ये राहत होते. एवढंच नाही तर शैलेंद्र आणि सचिन या दोघांना एकामेकांच्या ATMचा पासवर्ड देखील माहिती होता. एवढी यांची मैत्री घट्ट होती आणि असा मित्र आपल्याला धोका देऊ शकतो हे शैलेंद्रला कधी वाटलंही नव्हतं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैशाचं इथं काही घेणं देणंच नव्हतं, कारण की सचिनने जो व्हिडिओ काढला होता त्याला भरपूर दिवस झाले होते. शैलेंद्रने सचिनला त्याच्या मोबाईलमधून हा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी खूप रिक्वेस्ट केल्या, पण सचिन नेहमी शैलेंद्रची गोष्ट टाळत होता. शैलेंद्र कसाबसा राग कंट्रोल करून सचिन बरोबर बोलत होता, कारण की त्याला भीती होती रागाच्या भरामध्ये सचिन हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करेल. पण काहीही करून शैलेंद्रला सचिनच्या मोबाईलमधील त्याचा पत्नीचा व्हिडिओ डिलीट करायचा होता. त्यासाठी त्यांनी एक प्लॅन बनवला आणि त्याच प्लॅनच्या हिशोबाने 25 मार्चला शैलेंद्रने सचिनला घरी पार्टीसाठी बोलवलं. सचिनला घरी बोलावण्याच्या अगोदरच शैलेंद्रने त्याच्या पत्नीला माहेरी पाठवलं होतं. त्या दिवशी सचिन आणि शैलेंद्र हे दोघंच घरात होते, त्यामुळे शैलेंद्रने सचिनला भरपूर दारू पाजली आणि जेवणही खाऊ घातलं. यानंतर सचिन जेव्हा गाढ झोपी गेला तेव्हा शैलेंद्रने सचिनचा मोबाईल घेतला आणि त्या मोबाईलमध्ये त्याच्या पत्नीचा व्हिडिओ कुठे डिलीट करण्यासाठी शोधायला लागला. पण तेवढ्यामध्ये सचिनला जाग आली. त्यांनी पाहिलं शैलेंद्र त्याचा मोबाईल चेक करतोय, म्हणून दोघांमध्ये वादावाद सुरू झाला आणि हा वाद एवढा वाढला की दोघं हाणामारीवरती उतरले. रागाच्या भरामध्ये शैलेंद्रने किचनमधील चाकूनेच सचिनवरती सपासप वार केले आणि जागेवरतीच त्यांनी सचिनला संपवलं. रागाच्या भरामध्ये शैलेंद्रने सचिनला संपवलं होतं, नंतर त्याला या गोष्टीचा पश्चाताप व्हायला लागला. आपल्याला आता पोलीस पकडतील, आपलं कुटुंब उद्ध्वस्त होईल या भीतीने शैलेंद्रला जास्तच टेन्शन आलं. त्यासाठी त्यांनी प्लॅन बनवला. सचिनच्या बॉडीचे तुकडे करायचे आणि त्याचा चेहरा पूर्णपणे डॅमेज करायचा, जेणेकरून त्याचा मृतदेह कोणाला सापडणारच नाही आणि जरी सापडला तरी कोणालाही ओळख पटणार नाही. प्रत्येक आरोपीला वाटतं आपण गुन्हा केल्यानंतर पोलीस आपल्याला पकडू शकत नाही, असाच काही समज शैलेंद्रला झालता. पण आरोपीने किती मोठा गुन्हा केला तर काही ना काही पुरावा पाठीमागे राहतोच. आता या ठिकाणी सर्वात अगोदर सचिनने विश्वासघात केला होता. त्याने शैलेंद्रच्या मैत्रीचा फायदा घेतला होता. जर सचिनने शैलेंद्रबरोबर विश्वासघात केला नसता, त्याच्या पत्नीचा गुपचूपपणे व्हिडिओ काढला नसता, तर कदाचित आज ही घटना आपल्याला पाहायला मिळालीच नसती. अशाच वेगवेगळ्या क्राईमच्या घटना पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा.